तर बा सकाळी 10ला आपलं ट्रॅक्टर सुरू झालं होतं आणि सहा वाजलेत आत्ता. आणि किती वावर एकर त्यांनी उडीद पेरला आणि किती रुपये एकर इकडं उडीद चालू आहे आणि किती बी झालंय आणि किती वावर आपले पेरून झालेत आणि किती बॅगी पिशीच्या लागल्यात ते तुम्हाला सगळं जरा बघायचं असलं इथून पुढं तर हे सगळा ब्लॉग बघा तुम्ही, सगळं कळन तुम्हाला. सकाळी 10 वाजल्यापासून तर 6 वाजले तर आता अजून तरी ट्रॅक्टर चालू आहे आणि अजून तरी वावर नाही झाले. चला बघा इथून मोर जातं तुम्हाला किती काय झालं आणि काय नाही. हे गाईज मी सुमित, स्वागत आहे तुमचं मराठी ब्लॉगमध्ये. तर बघा माझ्या मागं आपलं वावर पेरायला उडीद आलेलं आहे आणि लय वावर पेरायचे. आता तुम्हाला दाखवत राहतो मी वावर किती पेरायचे. तर हे बा फिरकी नीट करते तर ओके ड्रायव्हर आहे आणि त्याने पिशवी पुढे आजचा ड्रायव्हर हे नाही. इकडून नाही पेरायचं, इकडून सरळ बांधण पेरायचं. बा आता सिटिंग लावतो ड्रायव्हर, मग सुरुवात करू तेवढं पेरायला. आजी 33 बी आहे आणि आता टाकते तिथं पेरणी यंत्रात. बघू आता उगल्यावर दाखीन तुम्ही. ड्रायव्हरचं तोंड बघून घ्या चांगलं, हे पेरणार आहे. चांगला ड्रायव्हर चांगला आहे पेरायला. झालं एवढंच होय बा, एवढं हा. बोल बोल आता तिकून लाव तू. 5 पानाम पेरायला सुरुवात केलेली. आता पलीकून सरळ बांधाल त्यांनी इकून आणलं होतं त्या ते पाप कुसाचे बांधा कोण पलीकून पेरायचे. तर बा आता पहिला सुरुवात आहे पेरायचे ट्रॅक्टरवाल्याची आणि आमची बी उडीद. अजून त्यांनी कुठंच नाही बा असं सुरुवात केली पेरायची. वल्लच वावर निघत आहे. काय झालं पहिल्याच तासाला आता सावलेली फिरकी मागचं काही लगेच पेरायला सुरू केलं की विघ्न सुरू झाले. काय सुरुवातीत लागत नाही काय. आभाळ आल्यावरून घांगाय तू बा. तुम्ही याच्या आधी सगळ्या एवढ्यावर असतो आता इथं उभा राहील बांधाव पण असते वे असं ट्रॅक्टर चालू आहे. अर्ध वावर पेरायचे झाले आताच लगेच अजून लय वावर पेरायचे. काय माहिती तू याच्याबद्दल पेरणी करून घ्या पावसाच्या आधी टप्पून, नाहीतर मग पाऊस आल्यावर 4 दिवस लेट होईल. आणि काय असतं हे काम भरपूर येतं. सध्या सीजन चालू आहे हल्ली. ओके ड्रायव्हरला जो पाणी पिणी आणा, बाकी काही नाही आमची इच्छा. धन्यवाद. चला तर बा आता 8 तास घ्यायचं चाललेलं आहे. तिकडं पोच राहिलंय फक्त, बाकी झाला वावर आपला. तर एक तर बा दुसऱ्या वावरात आलेलं आहे ट्रॅक्टर. तर सगळं पेरायला आता हे कडीकून लावित आपलं वाकड होतं पण इथून सरळ आहे. बघा एक वावर झालं. आपण बी बघू दे बी कर बीच एकदा आज हुकलं बी आहे. ओके आता हे वावर पेरायचं एवढं. चला तर बा आता हे वावर मी सगळं पेरून झालेलं आहे आपल्याला. आता तिकडं माचीवर जायचंय बा, तिकडं वावर आहेत 2. आता मी तुम्हाला सगळं दाखवतो. हे सगळ्याचे पेरायचे का आमची एकट्याची वावर नाही ते एवढे. तर बा इथं वावरात चालू इथं पाळी मोगडा की आहे पाळी आणि ही आहे मोगडा. चला बा आता बी बघा एवढं राहिलं. आता तिसरं वावर चाललेलं आहे. अजून की खाली पेरायचं तिकडे भागून का एवढ्याच्यात आणि ते खालच्या वावरात आता बॅग आणायला लावतो का तू. बॅग नाही. तिसरं वावरात आलंय पेरायला पेरणी यंत्र. आता हे वावर पेरायचं एवढं बघा. पेरणी खूर लागायला आपल्याला कावळा बी आलेला आहे. ओके बा कावळा मोर आपलं वावर चाललंय आणि इथं कावळा आलाय बघतोय काहीतरी खातोय. खाऊ द्या काय माहिती बा. दर तासाला वासान काढावं लागतं. दर तासाला वासान काढावं लागतं बघा.
आताच काढलेलं आहे भाव की वासन सगळं असं पडत आहे. कावळे बा आता 2 झाले तर आतापर्यंत एक होते, आता 2 आले तर काड्या गोळा करतात. मला वाटतं त्यांचं घर कुठंतरी खराब चाललंय म्हणून काड्या गोळा करतेच ते. त्यांना करून द्या रे, त्यांचं घर आहे. बघा 3रं वावर बी झालेलं आहे आता 8 तास घालायचे. आणि फक्त खालच्या वावरात जायचं तर ते नाना उभा दिसतात तुम्हाला तिकडं. फिरकीत गुतलंय लाकूड. चला आता बा आता 4थं वावर सुरू झालेलं आहे पेरायला. आता बहुत ह्या वावरात पिशी संपत्ती का नाही बा, ती 5 किलोची पिशी एक. 4 वावर झाले तर आता पेरून तुम्ही तर बघितलेच असते बहुत. 4थ्या वावरात पिशवी संपत्ती का काय कसं बी पडत आहे तुम्ही एवढं सांगा. चांगलं पडत आहे ना. वाटेल मला थोडा आवाज येतो. काय माहित अय बी बघत राहा. चला तर आता कडीच तास चालू आहे. 4थं वावर बी आपलं पेरून झालेलं आहे. आणि आता वरीद चाललेलं आहे. दुसरी पिशवी थोडं वाची दिसन आणि तिथं करायची बा. आतापर्यंत त्यांचं आमच्या एकच जागा बी आणलेलं आहे म्हणून एका जागेवर पेरलेलं एकच बी 2-4 वावर झालेले. आता आपण त्यांची सलग 3 वावरत पेरायला आता ते बी फोडून टाकून त्यांचे पेरायचे 3 वावरं. मग परत आपले 3 वावरं येते 2 जणांच्या आमचे. तर आता बी काढत चाललं इथं. एवढं बी उरलेलं आहे त्या पिशवीतलं, पहिल्या पिशवीतलं. ना ही दुसरी टाकायची. चला तर आता बिसर दुसरी फोडायची चाललेली आहे. नको ड्रायव्हर पेरणीचा नाद लागतो म्हणा वय. टाकली एकदाच बी बा सगळं आता एवढं पेरणी अंतरात. वारं सुटलं आवाज तुम्हाला चांगला नसेल येत बघा. खरखर आवाज येतो लगेच. गडी नोकरी सोडून पेरायला आलाय बघा कारण नोकरीला आहे कंपनीत तिकडं ते कुठे काय. कंपनी सोडून इकडे पेरीत नाद पाहिजे. नाद हो नाद. नादाशिवाय काय नाही. राहून ती पिशवी याच्यातच काढायला अशीच. चला लागलं 5वं वावर पेरायला आता. सुट्टी नाही पेरायला. चलो पहिल्याच जागेवर ट्रॅक्टर आलेले का पण हे बा वावर पेरायचं 6वं एवढं सगळं ट्रॅक्टर आलेलं आहे पेरायला. तर बा आता 6वं वावर बी झालेलं आहे. आता खाली जायची तिकडं 7व्या वावराकडं आलेलं आहे बा. आता 7व्या वावरात पेरायला. तर एवढं पेरायचं आहे मग आमच्या वावरात जाईन हे डबल ओके पुढचं आणि डबल तिकडं सलग 3 वावर आमचं 2 अंतायचं एक. हे आप्पात चालू आहे गुरुजी बा. आता त्यांचं इकडं काय सगळं पेरायचं चाललंय आमचं आणि यांचं शेण टाकायचं चाललंय. शेणखत टाकायचं बघा तिथं. तिकडं वर ट्रॅक्टर चालू आहे पाळील त्यांच्या वावरातच. लय फास्टीचं काम चालू आहे बघा तुम्ही. आता हे 7वं वावर चाललेलं आहे. तर बा तुम्ही याच्यापर्यंत आतापर्यंत पाईप बघितले असते पाणी काढून द्यायला. ह्यो आहे क्रिसिंग पाईप बा. हे महेशचं वावर आहे. महेश तू बघत बरं असल्यावर क्रिसिंग पाईपने तो वावरात पाणी काढून दिलेलं आहे. आणि इकडं पेरायचं चालू आहे बा. तुम्हाला आतापर्यंत मी दाखिल नाही बी कसं पडत. आता बी दाखवतो पडतानी. आता आलं इथं जवळ हात करतो आम्हाला बी बघायचं आहे. बघा दिसत आहे का नाही. बघा बघितलं पण नाही नीट दाखवत आलं बा. इच्छू 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 इंग्लिश चावली नाही तर रडावं लागन. ड्रायव्हरच्या पाय वाचून जाय बा. आता 3 वावरात आपण त्यांचं बी एवढं संपलेलं आहे. आता काढून घ्यायचंय त्यांना बी या पिशवीत. तर बा आता आमची दुसरी पिशवी फोडलेली आमची. 3री चालू असेल आता हे चालू 3री पण आमची दुसरी. ती आप्पाची होती ना दुसरी 2 नंबर फोडलेली. 3 पिशव्या नाद नाही करायचा. चला आता एवढ्या बियात आहे बा. हे एक वावर हे एक आणि हे एक त्याच्या पुढचं 8व्या वावरात लागलेलं आहे बा ट्रॅक्टर. आता हे 8वं वावर आहे. 8 होय का. हा ओके ओके बा. 5 किलो पैकी एवढं उरलेलं आहे. 3 वावर पेरलेले आहेत आप्पाच त्यांचे. सगळ्यात जादा वसण्या वावरात काढलं म्हणून एक आपलं वावर कडाळाचं आहे. ज्याला माहीत नसेल त्यांनी पहिले जाऊन ब्लॉग बघा तुम्ही. कडाळाचं वावर आहे म्हणून दर याला काढावं लागतं. दर वावरात आपण 2-3 बारा काढायचो त्याला. आता 2 येडे झाले त्याच्यातच 2दा काढलंय. हे बा वासन किती लागलेलं आहे ट्रॅक्टरला कडाळाच्या वावरामुळे. चला तर बा आता 8व्या वावरात लागलेलं आहे पेरायला बघा. हे बा अजित 33 बी आपल्याकडं आणि यांच्याकडं आहे निर्मल. आणि बा हो की आमचं अजितचं बी आहे
आणि हे निर्मलचं आहे. बघा तुम्ही कोणचे भारी तर याला ते काळा कलर दिलेला आहे, याला कलर दिलेला नाहीये. नाही तर हे ओरिजिनल क्वालिटी, याला काळा कलर मारलेला हे आहे. काय बी सांगताय त्यांनी बी आणलं म्हणून. बरं तुम्हीच सांगा कमेंट बॉक्स मध्ये कुणाचं चांगलं आणि कुणाचं नाही. तर बा बी अजून लागत आहे थोडं. आत्ताच टाकले तर आपण खालच्या वावरात, पण अजून थोडं लागते. एक वावर राहिले. आता लागलं बा 9वं वावर पेरायला. ह्या वावरात टेन्शन नाही बा, कांद्याचं वावर म्हणून याच्यात वासंग गुतत नाही. हे आत्ता 2 8वा आणि 7वा वावरात सगळे ते होतं काढाळ माग तुम्ही बघितलं असं सगळे खोडं होते वावरात म्हणून. बघा आता ट्रॅक्टर चाललेलं आहे तिकडं. आपलं 9वं वावर बी झालेलं आहे आता ना आमचं सगळं. तर बा आपलं आता इथं बी काढायचं चाललेलं आहे. आता बप्पू टाकीन त्यांचं बी. बा आता निर्मलचं बी खाली पडत आहे. टाक बी लाल कस काय निघलंय? मी म्हणतो 10 बारे चायनीज पडले. होय बप्पू, हे बी लाल कस काय निघलंय? लाल बी निघलं. यांचे हे लागलेले 10व्या वावरात बघा. 11व्या वावरात सुरू झालेला आहे पेरायला उडीद. हे आहे अमोलचं. देख लो बारिश आ रही. बघा पाऊस आलाय, पाऊस आलेला आहे बाबा. याच्या वावरात आला पाऊस आलेला नाही. 12वा वावर चाललं. मग डोकं काय सकाळपासून 2दा चुकीलं मी. 11च म्हणलंय. तर बघा आपले 13वा वावर आहे. आता 13वा वावरात आलंय ट्रॅक्टर पेरायला. ओके वावर कुणाचं आहे बघून घ्या. किंवा मालक आहे. मालक हाय करून दे तू एकदा. बा असं वसंग काढा लागतं. मी तुम्हाला सांगतोय. मी एकटं होतं तेव्हा नीट टाकीत येत नव्हतं. बाकी लिंबाचं गुतत आहे मागच्या पाशीत. ह्या वावरात पाळी नाही म्हणून मागच्या पाशी पाळी पडते म्हणून वाचताना काढावं लागतं. व आता वावर बदलणारे मालक बदलणारे म्हणून बी बदल काढून घ्यायचं. आता पर थोडंच राहिलेलं आहे. पेरायचं चला बा आता तिसरं बी आहे. तेवढं झालं कुठे पेरायचं. विठ्ठलचं आहे बा आता बी तिसरं. आतापर्यंत आजी आणि मिरका लावा पेरला होता. हे विठ्ठलचं आहे. 14व्या वावरात पेरायचं चाललेलं आहे. आणि पाऊस बी इकून आलेला आहे. 2 फटकारे आलेत पावसाचे. आता 2रा फटकारा आहे. 15व्या वावरात एंटर झालेलं आहे ट्रॅक्टर पेरायला. आणि बा कसला आबाळ आलेलं आहे पलीकडून. अजून वावर राहिलेले तर आमचे बी बहुत सगळ्याच होतंय का पेरून. सगळी घाईत घाई चालू आहे. थांबाय 16व्या वावरात लागलेले आता पेरायला. आणि वर 17 बी वावर आहे. लगेच बघून घ्या. तर बघा आता 18वी पट्टी चाललेली आणि 18वी पट्टी झालेली बी आहे पेरून. तर बघा आता 19वं वावर बी झालेलं आहे पेरून. कटाळा आलाय मला आता बोलू आणि काय म्हणू असंच ड्रायव्हर हे बाय गाडी बिघून आणली. आणि 20व्या वावराला सुरू केलेलं आहे पेरायला. आणि वावर एवढे पर आता बा तुम्हाला किती सांगतोय. सकाळ चालूच आहे 10 वाजल्यापासून. आता 5 वाजले तर अजून तरी 5 वावर राहिले ती स्वतः पेरायची. 21 शुभ आकड्याचं बघा आपलं वावर लागलेलं आहे पेरायला. आणि हे अर्ध झालेलं आहे पेरून. लगेच महेशचं 22वं वावर लागण पेरायला. हे भाव की हे आमचं आहे. आणि ते 21वं पलीकडचं 22वं. आणि अजून तिकडे 3 वावर राहिले तर पेरायचे. 23वी पट्टी बत्तच आलेली बघा आता. आणि त्याच्यावर 24व्या वावराचं पहिलं तास गेलेलं आहे. 24वं वावर होण्यात जमा झालेलं नाही अजून. पहिलंच तास चालू आहे. हे बघा सोन्या काय म्हणते ना आपलं आता बा शेवटचा वावर चाललेलं आहे फेरायचं 25वं. बघू शकता तुम्ही सगळे. मालक बघत असल्या बा तुमचा ड्रायव्हर ज्यादा काही बी करायला लागलेला आहे. चला तर बा आपलं आता 25 वावर चाललंय पेरायचं. आणि तेवढं झालं का चला तर बा आपला आतापर्यंत 25 वावर झाले तर बा पेरून. आणि 4.5 ब्या लागल्यात 5-5 किलोच्या 4.5 पिशव्या ब्याच्या. आणि बा आता एकर तुम्ही दर वावर तुम्हाला दाखवलेलं आहे. तुम्हीच बघा आता. मला काय एवढं डोक्यात बी नाही आणि एवढं मोजलेलं बी नाही किती वावर एकर झालं आहे. आता वाजलेले आहेत 7 आणि सकाळी 10 वाजल्यापासून चाललं आहे ट्रॅक्टर. आणि एकदा बी थांबत नव्हतं. म्हणजे 2 ड्रायव्हर बी बसायचा आणि ट्रॅक्टरवाला बी बसायचे. दोघं बसायची.
आणि झालेलं आहे. चला चला तर असेच नवीन नवीन मराठी ब्लॉग बघण्यासाठी लाईक आणि फॉलो करा. भेटू उद्या सकाळी 8 वाजता असेच मराठी नवीन ब्लॉगमध्ये. तर बाय.